एका नायब तहसीलदाराची दोन मुले या परीक्षेत पास झाली। एक मुलगा आहे आणि एक मुलगी। मुलाचा रँक आहे 13वा, त्याला 200 पैकी 149 मार्क्स मिळाले, तर मुलीचा रँक आहे 16वा, तिला 148 मार्क्स मिळाले। हे दोघेही हुशार असतील, त्याबद्दल आम्ही काहीच म्हणत नाहीयेत, पण मग हा योगायोग आहे की पेपर लीक आहे? आम्हाला असं कळतंय की 2 दिवस आधी फुटलेल्या या पेपरच्या एका प्रश्नपत्रिकेची किंमत 12 लाख रुपये होती। 5 लाख रुपये ऍडव्हान्स आणि बाकीचे नंतर द्यायचे होते। मंडळी, असे गंभीर आरोप करत आमदार रोहित पवार यांनी एमपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या ड्रग इन्स्पेक्टर म्हणजेच औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर कसा फुटला याची हादरवून टाकणारी स्टोरी सांगितली आहे। रोहित पवार यांनी सोमवारी मुंबई येथे पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली आणि त्यात प्रेझेंटेशनद्वारे या पेपर लीकची धक्कादायक कहाणी सांगितली। या परीक्षेतील 100 पैकी 90 प्रश्न व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। या संदर्भातील काही स्क्रीनशॉट्स देखील त्यांनी आता समोर आणलेत। पण आमदार रोहित पवार आपल्या प्रेझेंटेशन मध्ये नेमकं काय काय म्हणालेत आणि त्यांच्या आरोपानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी कडून कोणता इशारा देण्यात आलाय तेच या व्हिडिओतून आपण समजून घेऊयात। मंडळी, सोमवारी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यालयात आमदार रोहित पवार यांनी मीडिया समोर लाईव्ह प्रेझेंटेशन दिलं। महाराष्ट्रातील पेपरचा काळा अध्याय असं म्हणत त्यांनी सुरुवात केली। त्यात त्यांनी नीटसह महाराष्ट्रातील टीईटी, एचएससी, केमिस्ट्री, जलसंधारण, तलाठी भरती, वनसंरक्षक भरती अशा परीक्षांच्या पेपर फुटीची प्रकरणे सांगितली। या परीक्षांसाठी गरिबांची मुलं खूप परिश्रम घेतात, पण महाराष्ट्रात पैसे देऊन आणि आपल्या विचारांची लोक यंत्रणेत असावी या हेतूने पेपर लीक केले जातात, असा आरोप रोहित पवार यांनी केलाय। नीट पेपर फुटीच्या प्रकरणानंतर नुकताच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाय, पण आता महाराष्ट्रातही सातत्याने होणाऱ्या पेपर फुटीमुळे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरताना दिसतीये। या पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी एमपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचं म्हणत खळबळजनक खुलासे केलेत। ते म्हणालेत की अन्न व औषध प्रशासनात तुकाराम मुंडे यांच्यासारखा प्रामाणिक अधिकारी असेल तर चांगलं काम होतंय, पण ते वरच्या लेवलला आहेत। त्यांच्या खाली असणारे अधिकारीही चांगलेच असले पाहिजेत, कारण पैसे देऊन एखादी व्यक्ती औषध निरीक्षक अधिकारी झाली असेल तर तो नोकरीत आल्यावर आधी पैसे वसूल करायचं बघेल, ते काम योग्य पद्धतीने नाही होणार। या पदावर एखादी व्यक्ती पैसे देऊन गेली असेल तर काय अनर्थ होऊ शकतो याचं उदाहरण आपण महाराष्ट्रात बघितलंय। कफ सिरपमुळे गरिबांची 22 मुलं मृत्युमुखी पडली होती आणि दुर्दैवाने महाराष्ट्रात हाच पेपर फुटला आहे। आता औषध निरीक्षक पदावर गेलेली काही लोक पैसे देऊन अधिकारी झालेत, असे गंभीर आरोप करत रोहित पवार यांनी औषध निरीक्षक भरतीचा पेपर कसा फुटला त्याची स्टोरी देखील सांगितली आहे। रोहित पवार म्हणाले की औषध निरीक्षक भरतीच्या परीक्षेसाठी 29 जुलै 2025 ला जाहिरात आली होती। 22 मार्च 2026 ला परीक्षा झाली। त्यात 44,000 विद्यार्थी परीक्षेला बसले। निकालाची तारीख 12 जून होती। त्यानंतर 22 जुलैला तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली। त्यात 506 उमेदवार पात्र झाले आणि त्यापैकी 150 जण फायनल झाले। पण परीक्षेच्या 2 दिवस आधी म्हणजे 20 मार्चला हा पेपर फुटला। नंदुरबार मध्ये कौटिल्य अकॅडमी नावाचा एक क्लास आहे, त्या क्लासमधून एका माणसाने हा पेपर लीक केला। या क्लासच्या विद्यार्थ्यांकडे 100 पैकी 90 प्रश्न परीक्षेच्या 2 दिवस आधीच आले होते। विद्यार्थ्यांनी पैसे दिल्यावर संबंधित व्यक्ती त्यांना व्हॉट्सअपवर सगळ्या गोष्टी पाठवायचा आणि मेसेज सीन केल्यावर 2-3 मिनिटात डिलीट फॉर ऑल करायचा। पण एका विद्यार्थ्याने सगळे प्रश्न डाउनलोड झाल्यावर आपल्याकडे पुरावे असावेत म्हणून ते दुसऱ्या मित्राला पाठवले आणि इथूनच पेपर फुटीचं हे प्रकरण समोर आलं। कौटिल्य क्लासच्या अकॅडमी मधून एका परीक्षा विद्यार्थ्याच्या पालकांनी पेपर विकत घेतला होता, त्यासाठी तब्बल 12 लाखाचा रेट ठरला होता। त्यातील 5 लाख रुपये ऍडव्हान्स आणि बाकीची रक्कम परीक्षा झाल्यावर द्यायची असं ठरलं होतं आणि याचे व्हॉट्सअप चॅट्स देखील समोर आले आहेत। तसेच या पेपर फुटीचं बारशी कनेक्शन देखील आहे। एका नायब तहसीलदाराची दोन्ही मुले या परीक्षेत चांगल्या गुणांनी पास झाली। मुलाचा राज्यात 13वा तर मुलीचा राज्यात 16वा क्रमांक आलाय। हा योगायोग आहे की पेपर लीकचा प्रकार आहे? हा खरा प्रश्न आहे। याशिवाय या परीक्षेचा कट ऑफ 105 चा होता, पण 103 मार्क्स मिळालेल्या या उमेदवारालाही मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं होतं। त्याला का बोलावलं? कुणाचा दबाव होता? असे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत। काही मुलांनी एमपीएससी कडे तक्रार सुद्धा केली आहे, पण त्यावर कोणती उत्तरे देण्यात आली नाहीयेत। अधिकारी वर्ग विद्यार्थ्यांना धमकी देत आहेत की तुमच्यावर पोलीस कारवाई करू,
पण आता आम्ही FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांना संपर्क केलाय. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद सुद्धा दिलाय, पण त्यांच्या अधिकारात बऱ्याचशा गोष्टी नाहीयेत. त्यामुळे संबंधित कौटिल्य अकॅडमीचे फॉरेन्सिक ऑडिट करून कॉल रेकॉर्ड्स तसेच व्हॉट्सअप चॅट्स रिकव्हर करावेत आणि कारवाई करावी. नीट परीक्षेत जशी पेपर सेट करणारी व्यक्ती फुटली, तसाच हा पेपर सेट करणारी व्यक्ती फुटलेली आहे. मग त्याचा आका कोण आहे हे शोधायला हवं, अशी सगळी माहिती आमदार रोहित पवार यांनी आपल्या प्रेझेंटेशन मध्ये सांगितली आहे. ही माहिती त्यांना औषध निरीक्षक पदाची परीक्षा देणाऱ्या 2 विद्यार्थ्यांकडून समजल्याचं कळतंय. त्यांनी या संदर्भात FDA प्रशासनाकडे तक्रारी केल्याचंही सांगितलं जातंय. दरम्यान रोहित पवार यांनी केलेल्या आरोपानंतर राज्यात खळबळ उडालेली असताना MPSC आयोगाने मात्र यावर स्पष्टीकरण देताना सांगितलंय की औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटलेला नाहीये. अन्न व औषध प्रशासनाकडे या संदर्भात 2 लेखी तक्रारी प्राप्त झाल्यात. MPSC कडून त्याची पडताळणी केली जाणार आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी केली जाईल, पण जर यात तथ्य नसेल तर अफवा पसरवणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयोगाने दिलाय. याशिवाय MPSCच्या सूत्रांनी काही माध्यमांना अशीही माहिती दिली आहे की औषध निरीक्षक पदासाठी 22 मार्चला ऑफलाईन परीक्षा पार पडली होती. या परीक्षेचा निकाल 12 जूनला जाहीर झाला, तर 1 ते 21 जुलै दरम्यान उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. 22 जुलैला अंतिम निवडीची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लागलीच 23 जुलैला MPSC कडे ईमेलद्वारे पेपर फुटीबाबतची एक तक्रार प्राप्त झाली. आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेत तत्काळ तक्रारदाराला पुरावे सादर करण्याचे आदेश दिलेत आणि संबंधित उमेदवाराला प्रत्यक्ष चौकशीसाठी हजर राहायला सांगितलंय. पण आज चौकशीसाठी विद्यार्थी उपस्थित राहणार असतानाच काल रात्री त्याच तक्रारदाराने MPSCला पुन्हा एक नवा ईमेल पाठवला. या ईमेलमध्ये त्याने आधी केलेली तक्रार पूर्णपणे बनावट असल्याचं मान्य केलंय. पुन्हा लवकर परीक्षा होणार नाही म्हणून पेपर फुटल्याची बतावणी केली आणि फेअर परीक्षा घेता यावी यासाठी हा सर्व बनाव रचला, असा धक्कादायक खुलासा तक्रारदाराने स्वतःच ईमेलमध्ये केल्याचं MPSC सूत्रांकडून कळतंय. त्यामुळे आता या प्रकरणात काय खरं आहे आणि काय खोटं आहे. पण रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांमुळे महायुती सरकारवर टीकेची झोड उठलीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्याच्या शिक्षण व्यवस्थेची आणि परीक्षांची पार वाट लावून टाकली, असा आरोप काँग्रेसने केलाय. पण या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये कळवू शकता. धन्यवाद.